अमरावतीत मतदान केंद्रावरून ईव्हीएम पळवल्याचा आरोप आहे। परिसरातील राजकीय वातावरण यामुळे तापलंय। मात्र ईव्हीएम मशीन सुरक्षित असल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण दिलंय। सोलापुरात शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले। खासदार प्रणिती शिंदे आणि सुशील कुमार शिंदे यांच्या प्रतिमेला जोडे मारत घोषणाबाजी करण्यात आली। काँग्रेसचा ईमेल आयडी निवडणूक आयोगानं ब्लॉक केल्याचा आरोप आहे। काँग्रेसच्या कायदे विभागानं हा खळबळजनक आरोप केलाय। राज्यात निवडणूक काळात पैशांचा पाऊस झाला। 25 दिवसात 703 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली। आचारसंहिता भंगाच्या 10,139 तक्रारी दाखल करण्यात आल्या। पुण्यातील पर्वती विधानसभेच्या उमेदवार अश्विनी कदम यांचे विजयाचे बॅनर लागलेत। अश्विनी कदम राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार आहेत। झारखंडमध्ये भाजप 45 जागा जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात येतोय। झारखंड विधानसभेच्या शेवटच्या टप्प्यात 68% मतदान झाले। इंडिया आघाडी आणि भाजपमध्ये प्रमुख लढत होते। राज्यात सर्वत्र थंडीचं वातावरण आहे। पुण्यात सर्वात कमी 12 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे, तर राज्यातील बहुतांश भागात पारा 13 ते 16 अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली आहे। मुंबईत नागरिकांना पहाटे गारवा आणि दुपारी उकाडा अशा हवामानाला तोंड द्यावं लागतंय। कमाल तापमानात घसरण होत असली तरी किमान तापमानाचा पारा अजूनही चढाच आहे। पोलिसांच्या गैरवर्तनाबद्दल तक्रार करूनही त्याला गांभीर्यानं न घेतल्यानं उच्च न्यायालयानं राज्य सरकारला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय। तसंच पोलिसांच्या गैरवर्तनाबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे। एखाद्या मुख्यमंत्री झाला म्हणून लगेच ते मागास नाहीत हे समजणं चुकीचं असल्याचा युक्तिवाद काळानुरूप मराठा समाज मागे राहिला आणि लोकांची आर्थिक स्थिती खालावली। त्यामुळे या समाजाला आरक्षण देण्याचा सरकारचा निर्णय योग्य आहे असं सराफ यांनी न्यायालयाला सांगितलंय। भारतात 2050 पर्यंत लहान मुलांची संख्या 35 कोटी होणार आहे। युनिसेफच्या अहवालानुसार हा निष्कर्ष समोर आलाय। मुलांचं भविष्य सुरक्षित करणं हे आता भारतापुढील मोठं आव्हान आहे। ऑक्टोबर महिन्यात भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या निर्यातीनं नवा विक्रम सर केलाय। चालू आर्थिक वर्षात सर्व 7 महिन्यांमध्ये ऑक्टोबर महिन्यात झालेली निर्यात 19.1 अब्ज डॉलरच्या घरात आहे। रेल्वे रुळावरील अपघाताच्या संख्येत घट नाहीये। मध्य रेल्वेवर 10 महिन्यात 2,388 मृतांची नोंद करण्यात आली आहे। यातील 1,210 प्रकरण ट्रेस पॅसेंजरची असल्याचं स्पष्ट झालंय। पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाला नवीन वातानुकूलित लोकल मिळाली आहे, तर मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाला सामान्य लोकल मिळाली आहे। राज्यभरातील कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठेवण्यात आले असून यामध्ये तब्बल 79% कच्चे कैदी आहेत। या कैद्यांविरोधातील खटले विविध न्यायालयात प्रलंबित आहे। उर्वरित 21% कैदी गुन्ह्यात दोषी आढळल्यानं शिक्षा भोगतायत। दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरलंय, तर जगातील पहिल्या 10 प्रदूषित शहरांमध्ये देशातील 8 शहरांची नावं आहेत। गेल्या काही दिवसांपासून दिल्लीची हवा ही अति धोकादायक पातळीवर गेली आहे। भारतीय महिला हॉकी संघानं चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय। आशियाई चॅम्पियन्स स्पर्धेत चीनला 0-1 भारतीय संघाचा दणदणीत विजय झालाय। संघर्षग्रस्त इराकमध्ये 37 वर्षांनंतर राष्ट्रीय जनगणना झाली आहे। डेटा संकलन आणि नियोजन यांचं आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीनं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे। इराकमधील अल्पसंख्याकांची लोकसंख्या घटल्याचं मानलं जातंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।